नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सबस्क्राइब कर आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर सुद्धा येऊ का विनंती आहे की आपण ही जुनी पेन्शनची योजना असो किंवा या अनुदानाचा प्रश्न असो किंवा 10-20 वेतन श्रेणी असो, यासाठी आपण सर्वांनी आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढू इच्छितो। त्याचा आपण ताकद लावून विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय विदर्भ माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 31 प्रमुख मागण्यांसाठी आजच्या या धरणे निदर्शने आंदोलनात आदरणीय अडगले सरांसोबत उपस्थित असलेले आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे आमदार सन्माननीय मसरान साहेब आपल्या चॅनलमध्ये। नमस्कार, मी प्राध्यापक विजय शिरोडकर, महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी नियुक्त अंशतः टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना। आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत की 2005 पूर्वी ज्यांना टप्पा होता असे जे बांधव सेवानिवृत्त झालेले आहेत, मयत झालेले आहेत, त्या बांधवांना तात्काळ 1982 ची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी। त्याचबरोबर 2005 पूर्वी जे नियुक्त आहेत, टप्पा आहेत, अंशत आहेत, त्यासाठी शासनाने जी समिती नेमली होती, तपासणी समिती नेमली होती, त्याच्यामध्ये फक्त 2005 पूर्वी टप्पा आणि अंशत अनुदान जे प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन देण्याचा त्यांचा विचार होता। तीच समिती पुढे कंटिन्यू करून या बांधवांना प्रथम 2005 जे नियुक्त आहेत त्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना तात्काळ देण्यात यावी। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जे शिक्षक 100% अनुदानित शाळेवरती नियुक्त होते, जे विनाअनुदान तुकडीवरती काम करत होते, अशा बांधवांना तात्काळ विना अट जुनी पेन्शन योजना द्यावी असं आदेशित केलेलं आहे। त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, ही आमच्या संघटनेची मागणी आहे। त्याचबरोबर जो उपदानाचा विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा निवड श्रेणी ग्राह्य धरताना, वरिष्ठ वेतन श्रेणी ग्राह्य धरताना जसं तुम्ही नियुक्ती दिनांक ग्राह्य धरता तोच नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून उपदान सुद्धा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला उपलब्ध करून द्यावं, या सर्वांचे आदेश तात्काळ निर्गमित व्हावे, यासाठी आम्ही आजचं 1 दिवसाचं धरणं आंदोलन नागपूर येथे यशवंत स्टेडियम येथे करीत आहोत। इथे किती लोक आलेले आहेत, कुठून आलेले आहेत? पूर्ण महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, प्रॉपर नागपूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा जवळपास 1,500च्या आसपास या ठिकाणी लोक सकाळपासून उपस्थित आहेत। महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ज्यांची केवळ जाहिरात आणि अधिसूचना 2005 पूर्वी होती त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। आणि जे शिक्षक टप्प्या अनुदानावर कार्यरत होते, अनुदान टप्प्यावरचे का असेना, मग या शाळा अनुदानित झाल्या होत्या 2005 पूर्वी, या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन देण्यात यावी, तो त्यांचा अधिकारच आहे। तत्कालीन शिंदे सरकारमध्ये माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहाच्या पटलावर असं घेण्यात आलं की 2005 पूर्वी जे कर्मचारी टप्प्या अनुदानावर होते अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी, त्यांना विचारात घेण्यात आले आहे असा स्पष्ट उल्लेख सभागृहाच्या त्या नोटिंगमध्ये जर झाला आहे, मग हे रिटायर झालेले, मयत झालेले शिक्षक अजून उपेक्षित का? त्यांच्यासाठी शासनाने त्वरित GR काढावा। न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे 100% अनुदानित शाळेवरचे जे वाढीव टप्पा अनुदानावर तुकडीवरचे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना सुद्धा नागपूर खंडपीठाने आदेशित केलं आहे की यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी। तरी सुद्धा या न्यायालयाच्या निर्देशाकडे
शासन का लक्ष देत नाही? या शिक्षकांनी या निर्णयाविरुद्ध कोर्टामध्ये अजून आपली केस केली आहे, तसं म्हणणं मांडलेलं आहे. तरीसुद्धा या संदर्भातला GR शासनाने लवकरात लवकर काढून या शिक्षकांना न्याय द्यावा. उपदानंतर शासनाने म्हटलं आहे, शासन एक मध्ये GR मध्ये म्हणते की नियुक्ती दिनांकापासून देण्यात यावे, परंतु अधिकारी वर्ग जिथून टप्पा मिळाला तिथून उपदान कॅल्क्युलेट करते, हे मात्र योग्य नाही. म्हणून जिथून शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, जिथून मान्यता मिळाली आहे, ती सेवा लक्षात घेऊन उपदान द्यावे आणि 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्वच माझ्या सहकारी सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना 1982 जुनी पेन्शन योजना द्यावी, यासाठीच ही संघटना नम्र निवेदन करते आहे. धन्यवाद.